आजच्या या डीप डाईव्हमध्ये आपण एका खूपच रंजक विषयावर बोलणार आहोत. म्हणजे आपण अध्यापनाच्या मानसशास्त्रावरील काही अत्यंत महत्त्वाच्या संशोधन नोट्स, आकृत्या आणि विशेषतः ब्रूस जॉईस आणि मार्शा व्हील यांचं जे प्रसिद्ध वर्गीकरण आहे त्याचा एक मोठा ढीग आज उलगडणार आहोत. हो, आणि हा विषय खरंच खूप मोठा आणि रंजक आहे. हो ना. म्हणजे आपलं आजचं मुख्य ध्येय हे शोधणं आहे की शिकवणं हे खरंच एखादं शास्त्र आहे की फक्त एक कला. कारण कसं आहे, जेव्हा आपण इंजिनिअरिंग किंवा वास्तुकलेचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर एक अत्यंत अचूक आणि गणितीय प्रक्रिया येते. अगदी बरोबर. तिथे एक निश्चित असा प्लॅन असतो. एक्झॅक्टली. तिथे एक नकाशा असतो, एक ब्ल्यूप्रिंट असते, सिमेंट आणि लोखंडाचं प्रमाण अचूक ठरलेलं असतं. पण जेव्हा आपण शिकवणं किंवा अध्यापन या विषयावर बोलतो तेव्हा मात्र चित्र एकदम बदलतं. हो, लोकांचा दृष्टिकोनच खूप वेगळा असतो या बाबतीत. खरंय. सर्वसामान्यांचा असा एक समज असतो की शिकवणं म्हणजे काय, तर शिक्षकाने वर्गात उभं राहायचं, फळ्यावर काहीतरी लिहायचं, माहिती द्यायची आणि विद्यार्थ्याने ती निमूटपणे ऐकायची. हे अतिशय साधं आणि सरळ वाटतं. पण तसं ते मुळीच नसतं. नाहीच ना. आजच्या आपल्या स्रोतांमधून एक अतिशय वेगळी आणि थक्क करणारी माहिती समोर येतेय. शिकवणं ही केवळ एक अमूर्त कला नाहीये, तर ती इंजिनिअरिंगसारखीच एक अत्यंत गुंतागुंतीची आणि अचूक प्रक्रिया आहे. तर हे सगळं आपण जरा उलगडून बघूया. हा एक अतिशय महत्त्वाचा दृष्टिकोन आहे. आपण अनेकदा अध्यापनाला फक्त एक संवाद किंवा माहितीची देवाणघेवाण समजण्याची चूक करतो. बरोबर. पण आजच्या आपल्या अभ्यासातून, विशेषतः पॉल आणि स्नूक तसेच एलेन गेज यांसारख्या अभ्यासकांच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास एक गोष्ट खूप स्पष्ट होते. ती म्हणजे अध्यापन ही एक बहुआयामी प्रक्रिया आहे. म्हणजे त्यात खूप सारे लेयर्स आहेत. हो, एलेन गेज यांच्या मते हा विचारांचा आणि संशोधनाचा एक पद्धतशीर आकृतीबंध आहे. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर विद्यार्थ्यांच्या विशिष्ट क्षमतांचा विकास करण्यासाठी तयार केलेला तो एक, काय म्हणतात त्याला, एक साचा किंवा मॉडेल आहे. अच्छा, एक साचा. हो, आणि या साच्याला एक अतिशय भक्कम सैद्धांतिक आणि मानसशास्त्रीय आधार असतो. तो केवळ योगायोगाने घडणारा प्रकार नाहीये. हे खरंच विचार करायला लावणारं आहे. म्हणजे आपण ज्याला आतापर्यंत फक्त शिकवणं म्हणत आलोय त्याला एक विज्ञानाची जोड आहे. पण इथेच मला एक गोंधळात टाकणारी गोष्ट दिसतीये. कोणती गोष्ट? आपल्या स्रोतांमध्ये अध्यापन पद्धती आणि अध्यापन प्रतिमान अशा दोन वेगवेगळ्या शब्दांचा वारंवार उल्लेख आलाय. म्हणजे मेथड आणि मॉडेल. हो, हा फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे. तर आपण अशी उपमा देऊ शकतो का की अध्यापन पद्धती म्हणजे एखाद्याने केवळ स्वतःच्या अनुभवाने आणि अंदाजाने स्वयंपाक करणं, जिथे कधी मीठ जास्त पडेल तर कधी तिखट. बरोबर. पण अध्यापन प्रतिमान किंवा मॉडेल म्हणजे एखाद्या मास्टर शेफने अत्यंत अचूक मापे, संशोधन आणि डोळ्यांसमोर एक विशिष्ट उद्दिष्ट ठेवून बनवलेली रेसिपी. म्हणजे केक स्पॉन्जीत झाला पाहिजे हा जसा उद्देश असतो तसंच काहीसं. अरे वाह, ही उपमा खूपच छान आहे. त्या उपमेला पुढे न्यायचं झालं तर अध्यापन पद्धती ही खरोखरच गृहिणीच्या किंवा आचार्याच्या अनुभवातून विकसित होते. त्यात वर्गातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या आंतरक्रियांवर जास्त भर असतो. म्हणजे संवादावर. हो, समजा एखादा शिक्षक इतिहासाचा धडा शिकवतोय. शिकवता शिकवता तो एका रंजक कथेत इतका रमून जातो की तो मूळ मुद्द्यापासून भरकटतो. तिथे लवचिकता असते, पण अनेकदा संवादाच्या ओघात मूळ आशयाकडे किंवा उद्दिष्टाकडे काही प्रमाणात दुर्लक्ष होऊ शकतं. म्हणजे फोकस हलू शकतो. एक्झॅक्टली. या उलट अध्यापन प्रतिमान म्हणजेच मॉडेल हे थेट संशोधनातून विकसित झालेलं असतं. ते आधीच ठरवलेल्या शैक्षणिक उद्दिष्टांनुसार डिझाईन केलेलं असतं. म्हणजे तिथे भरकटायला वाव नसतो. अजिबात नाही. जर उद्दिष्ट विज्ञानातील कारण परिणाम समजणे हे असेल तर त्या प्रतिमानाची प्रत्येक पायरीच त्याच दिशेने जाईल. अच्छा, म्हणजे एखाद्या इंजिनियरकडे जशी वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळी हत्यारे असतात किंवा त्या मास्टर शेफकडे जशी विशिष्ट रेसिपी असते तसंच काहीसं. पण मला सांग, या प्रतिमानाचं स्वरूप नक्की कसं असतं? हे मॉडेल प्रत्यक्षात काम कसं करतं? हे बघ, जर आपण एखाद्या प्रतिमानाची अॅनाटॉमी किंवा अंतर्गत रचना पाहिली तर त्यात 5 मूलभूत घटक असतात.
हे पाचही घटक एकत्र येऊन एक अखंड आकृतिबंध तयार करतात. ओके, 5 घटक. त्यातला पहिला कोणता? यातला पहिला आणि सर्वात महत्वाचा घटक म्हणजे उद्देशबिंदू किंवा फोकस. म्हणजे आपण हे प्रतिमान का वापरत आहोत? उदाहरणार्थ, विद्यार्थ्यांमध्ये केवळ पाठांतर नव्हे तर वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे हे जर उद्दिष्ट असेल तर हा आपला उद्दिष्टबिंदू झाला. म्हणजे हा आपला नॉर्थ स्टार किंवा ध्रुवतारा आहे. इथून पुढे जे काही वर्गात घडेल ते फक्त त्या वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे पोहोचण्यासाठीच असेल. अगदी तंतोतंत. दुसरा घटक आहे संरचना म्हणजेच सिंटॅक्स. हे अत्यंत महत्वाचं आहे कारण हे शिकवण्याचे क्रमवार टप्पे आहे. हे एखाद्या संगणकाच्या अल्गोरिदमसारखं आहे. अल्गोरिदम म्हणजे स्टेप बाय स्टेप. हो. समजा आपण एखाद्या समस्येवर काम करत आहोत तर पहिला टप्पा असेल समस्येची ओळख करून देणे. दुसरा टप्पा विद्यार्थ्यांकडून माहिती गोळा करणे. तिसरा गटात चर्चा घडवून आणणे. आणि शेवटी पुराव्यांवर आधारित निष्कर्ष काढणे. म्हणजे आपण मधली एखादी स्टेप गाळू शकत नाही. अजिबात नाही. हा क्रम बदलून चालत नाही. जर तुम्ही पहिल्यांदाच निष्कर्ष सांगितला तर पूर्ण मॉडेल कोलमडतं. तर हे मुळात वर्गखोलीचं अल्गोरिदम आहे. स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3. तुम्ही यात शॉर्टकट घेऊ शकत नाही. मग तिसरा घटक काय आहे? तिसरा घटक आहे सामाजिक प्रणाली किंवा सोशल सिस्टम. यात शिक्षक आणि विद्यार्थ्यांची वर्गातील भूमिका ठरवली जाते. जर आपलं उद्दिष्ट वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे हे असेल तर तिथे शिक्षकाने हुकुमशहासारखं वागून चालणार नाही. बरोबर. तिथे लोकशाही वातावरण हवंय. हो ना. तिथे शिक्षक केवळ एक मार्गदर्शक किंवा फॅसिलिटेटर म्हणून काम करेल जो विद्यार्थ्यांना स्वतः उत्तरे शोधायला लावेल, स्वतः उत्तरे देणार नाही. खरंय. कारण जर शिक्षकानेच सगळं उत्तर फळ्यावर लिहून दिलं तर विद्यार्थ्याला विचार करण्याची गरजच उरणार नाही. आणि हे सगळं राबवण्यासाठी जी काही साधने लागतात तो आपला चौथा घटक असेल का? बरोबर ओळखलंस. चौथा घटक आहे सहाय्यभूत प्रणाली किंवा सपोर्ट सिस्टीम. एखादं मॉडेल राबवण्यासाठी वर्गाची भौतिक आणि मानसिक रचना कशी असावी? म्हणजे नेमकं काय? बाकं कशी मांडायची वगैरे? हो. जर आपण गटचर्चा घेणार असू तर वर्गातील बाके एका रांगेत असून चालणार नाहीत. ती गोल आकारात मांडावी लागतील. इंटरनेटची सुविधा, संदर्भ ग्रंथ किंवा अगदी प्रयोगशाळेतील उपकरणे हे सर्व या प्रणालीत येतं. अच्छा. म्हणजे पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर. आणि पाचवा घटक? सर्वात शेवटी पाचवा घटक म्हणजे प्रतिक्रियेची तत्व किंवा इव्हॅल्युएशन. जे उद्दिष्ट आपण पहिल्या टप्प्यात ठरवलं होतं ते खरोखरच साध्य झालं आहे का हे तपासणे. म्हणजे परीक्षा घेण्यासारखं. थोडं वेगळं. जर एखाद्या विद्यार्थ्याने चुकीचं उत्तर दिलं तर शिक्षकाने त्याला रागावायचं की त्याला दुसरा विचार करायला प्रवृत्त करायचं हे या तत्वात आधीच ठरलेलं असतं. बापरे. हे पाचही घटक एकत्र पाहिले तर लक्षात येतं की हे एक अतिशय गुंफलेलं नेटवर्क आहे. यात शिक्षकावर किंवा विद्यार्थ्याच्या मूडवर काहीही अवलंबून नाहीये. सगळं कसं प्लॅननुसार चाललंय. हो. हे अतिशय शास्त्रशुद्ध आहे. आता हे 5 घटकांचे इंजिन कसं चालतंय हे समजल्यानंतर आपण एका खूप महत्वाच्या टप्प्यावर येतो. ब्रूस जॉईस आणि मार्शा व्हील यांनी केलेल्या 24 मॉडेल्सच्या वर्गीकरणाकडे. त्यांनी हे वर्गीकरण 4 मुख्य कुटुंबांमध्ये किंवा फॅमिलीजमध्ये विभागलं आहे. हो. हे वर्गीकरण खूपच प्रसिद्ध आहे. जर आपण पहिल्या 2 गटांचा विचार केला तर हे विद्यार्थ्याचा मेंदू आणि हृदय कसं घडवायचं याबद्दल आहेत. आपण आधी या मेंदू घडवणाऱ्या गटाबद्दल बोलूया. नक्कीच. ब्रूस जॉईस व मार्शा व्हील यांचं हे वर्गीकरण आधुनिक अध्यापनाचा पाया मानलं जातं. यातलं पहिलं कुटुंब आहे ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने म्हणजेच इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग मॉडेल्स. आपण याला विद्यार्थ्यांचं बुद्धिमत्तेचं इंजिन म्हणू शकतो. बुद्धिमत्तेचं इंजिन म्हणजे माहिती कशी प्रोसेस करायची ते. हो. या गटाचा संपूर्ण भर माहिती कशी ग्रहण करायची, तिचं पृथक्करण कसं करायचं, विश्लेषण करून त्यातून नवीन ज्ञान कसं निर्माण करायचं यावर असतो. म्हणजे हा गट विद्यार्थ्याच्या केवळ स्मरणशक्तीवर किंवा पाठांतरावर काम करत नाही तर त्याची विचार करण्याची पद्धतच बदलतो. पण हे प्रत्यक्षात कसं होतं याचा एखादा ठोस दृष्टिकोन किंवा उदाहरण आपल्या स्रोतांमध्ये आहे का? नक्कीच आहे. या कुटुंबात हिल्डा टाबा यांचं उद्गमन प्रतिमान, ज्याला आपण इंडक्टिव्ह मॉडेल म्हणतो, ते अत्यंत प्रभावी मानलं जातं. इंडक्टिव्ह म्हणजे नेमकं काय? उद्गमन म्हणजे विशिष्टाकडून सामान्याकडे जाणारा विचार. या मॉडेलमध्ये शिक्षक आधीच कोणताही नियम सांगत नाहीत. म्हणजे थेट उत्तर देत नाहीत. नाही. उदाहरणार्थ भूमिती शिकवताना
त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180 अंश असते हे वाक्य शिक्षक फळ्यावर लिहून देणार नाहीत. मग ते कसं शिकवतील? त्याऐवजी ते विद्यार्थ्यांना वेगवेगळे 20 त्रिकोण देतील आणि त्यांना कोण मोजायला सांगतील. विद्यार्थी स्वतः जेव्हा त्या सर्वांची बेरीज करतील तेव्हा ते स्वतःच हा नियम शोधून काढतील की अरे प्रत्येक वेळी बेरीज 180च येतेय. अरे वा, हे जबरदस्त आहे. म्हणजे माहिती बाहेरून न लादता विद्यार्थ्याच्या मेंदूतूनच ती जन्माला घालायची. क्या बात आहे. आणि यात जेरोम ब्रुनर यांचं संबोध प्राप्ती प्रतिमान किंवा कॉन्सेप्ट अटेनमेंट मॉडेल सुद्धा येतं. त्यात काय असतं? यात एखाद्या नवीन संकल्पनेची ओळख करून दिली जाते. शिक्षक विविध उदाहरणे आणि गैरउदाहरणे देतात आणि विद्यार्थ्याला ओळखायला लावतात की यात साम्य काय आहे. हे दोन्ही प्रतिमाने विद्यार्थ्याला स्वतंत्रपणे विचार करायला आणि समस्या सोडवायला शिकवतात. हे ऐकायला खूप तार्किक आणि डेटा ड्रिव्हन वाटते, पण इथे मला एक थोडा वेगळा प्रश्न पडतो. विचार ना. ज्याच्याकडे प्रचंड माहिती आहे, उत्तम तर्क आहे, पण स्वतःच्या भावनांची ओळखच नाहीये. हा खूपच महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्याला हेच माहीत नसेल की त्याला आयुष्यात काय करायचंय किंवा त्याला राग आल्यावर तो कसा व्यक्त करायचा, तर या तर्काचा काय उपयोग? हाच तो सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणूनच ब्रूस जॉयस आणि मार्शा व्हील यांनी एकांगी विचार केला नाही. त्यांनी दुसरं कुटुंब तयार केलं, व्यक्तिगत विकास प्रतिमाने, म्हणजेच पर्सनल डेव्हलपमेंट मॉडेल्स. अच्छा, म्हणजे हा तो हृदयाचा भाग. हो. जर पहिला गट मेंदू असेल तर हा गट हृदय आणि आत्मा आहे. हा गट विद्यार्थ्याची स्वओळख, आत्मभान, भावनिक बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता वाढवण्यावर केंद्रित आहे. म्हणजे हा गट विद्यार्थ्याला स्वतःच्या आत डोकावून पाहायला शिकवतो. पण हे शिकवतात कसं? कारण स्वओळख हा काही गणिताचा फॉर्म्युला नाही ना, जो फळ्यावर लिहिता येईल किंवा त्याचे त्रिकोण मोजता येतील. अगदी बरोबर. म्हणूनच यात कार्ल रॉजर्स यांचं अनिर्देशित अध्यापन प्रतिमान म्हणजेच नॉन डायरेक्टिव्ह टीचिंग मॉडेल खूप प्रसिद्ध आहे. अनिर्देशित म्हणजे निर्देश न देणे. हो. या मॉडेलमध्ये शिक्षकाची भूमिका पूर्णपणे बदलते. शिक्षक कोणताही निर्देश किंवा आदेश देत नाही. ते एक आरशासारखं काम करतात. आरशासारखं? ते कसं? समजा एखादा विद्यार्थी खूप संभ्रमात आहे किंवा त्याला अभ्यासात लक्ष केंद्रित करता येत नाहीये. शिक्षक त्याला तू हे कर किंवा तू ते कर असं सांगणार नाहीत. ते त्याला प्रश्न विचारतील, त्याचं ऐकून घेतील आणि त्याला स्वतःच्या समस्येचं मूळ स्वतःच शोधायला मदत करतील. अच्छा, म्हणजे इथे शिक्षक फक्त एक सुरक्षित वातावरण तयार करतो. विद्यार्थ्याला स्वतःच्या भावनांचा गुंता स्वतःच सोडवायला मदत करतो. याने नक्कीच विद्यार्थ्याचा आत्मविश्वास आणि भावनिक स्थैर्य वाढेल. हो. आणि यात विल्यम गॉर्डन यांचं सर्जनात्मक प्रतिमान किंवा सिनेक्टिक सुद्धा येतं. हे मॉडेल विद्यार्थ्यांना पूर्णपणे अनोळखी आणि विचित्र गोष्टींची सांगड घालून नाविन्यपूर्ण विचार करायला प्रवृत्त करतं. त्यांच्यातील सर्जनशीलतेला खतपाणी घालतं. तर आतापर्यंत आपण पाहिलं की बौद्धिक मॉडेल मेंदूला धारदार बनवतं आणि व्यक्तिगत मॉडेल विद्यार्थ्याला स्वतःची ओळख देतं. पण तरीही मला इथे एक त्रुटी जाणवतेय. काय त्रुटी वाटते तुला? एक हुशार आणि आत्मभान असलेला विद्यार्थी जर समाजाशी नीट वागू शकत नसेल तर त्याचा काय उपयोग? तो विद्यार्थी काय एका निर्वात पोकळीत जगत नाहीये ना. त्याला उद्या ऑफिसमध्ये समाजात लोकांशी संवाद साधायचा आहे. या संशोधकांनी या व्यावहारिक जगाचा विचार केलाय का? त्यांनी नक्कीच केला आहे. आणि तिथूनच तिसऱ्या कुटुंबाचा जन्म होतो, सामाजिक अंतरक्रिया प्रतिमाने, म्हणजेच सोशल इंटरॅक्शन मॉडेल्स. नावावरूनच लक्षात येतं की हे समाजाबद्दल आहे. त्यात कसं वापरायचं हे शिकणं आवश्यक असतं. पण हे कसं साध्य केलं जातं? कारण समाज ही खूप व्यापक संकल्पना आहे. वर्गाच्या 4 भिंतीत समाजाचा अनुभव कसा देता येईल? यासाठी जॉर्ज शेफिल्ड यांचं भूमिका पालन किंवा रोल प्लेइंग हे मॉडेल उत्तम उदाहरण आहे. रोल प्लेइंग म्हणजे नाटक केल्यासारखं? हो, एक प्रकारचं नाटकच. समजा समाजात एखादा वादग्रस्त मुद्दा आहे किंवा ऐतिहासिक घटना आहे. शिक्षक विद्यार्थ्यांना विविध व्यक्तींची भूमिका वटवायला लावतात. अच्छा. ज्या विद्यार्थ्याला नेहमी खूप राग येतो त्याला एखादा शांतता दूताची भूमिका दिली जाते. जेव्हा विद्यार्थी दुसऱ्याच्या भूमिकेत शिरतो तेव्हा तो दुसऱ्याच्या भावना, अडचणी आणि दृष्टिकोन समजून घ्यायला वागतो. यातून सहानुभूती आणि सहिष्णुता निर्माण होते. हे खूपच रंजक आहे. म्हणजे फक्त पुस्तकातून सहानुभूती ठेवा असं वाचण्यापेक्षा प्रत्यक्षात ती अनुभवणे, यातून गटकार्य आणि वादविवाद सोडवण्याची कौशल्य विकसित होतात. पण आता माझ्या डोक्यात एक अत्यंत व्यावहारिक प्रश्न येतोय. विचार ना. समजा एक विद्यार्थी खूप हुशार आहे.
त्याला समाजाचा भानही आहे, पण त्याला स्टेजची प्रचंड भीती वाटते. किंवा तो अभ्यासाच्या तणावाखाली पूर्णपणे कोलमडून जातो. अशी जी वर्तणुकीची विशिष्ट आव्हानं असतात, त्यावर हे सामाजिक किंवा व्यक्तिगत मॉडेल किती काम करेल? तिथेच आपलं चौथं आणि अत्यंत शास्त्रशुद्ध कुटुंब मदतीला येतं, वर्तन परिवर्तन प्रतिमाने किंवा बिहेवियर मॉडिफिकेशन मॉडेल्स. वर्तन परिवर्तन म्हणजे बिहेवियर बदलणे? हो, हा गट पूर्णपणे मानसिक स्थिती, ताणतणाव नियंत्रण आणि विशिष्ट वर्तनात व कौशल्यात सूक्ष्म सुधारणा घडवून आणण्यावर केंद्रित आहे. हा गट B.F. स्किनर आणि जोझेफ वॉल्प यांसारख्या दिग्गजांच्या मानसशास्त्रीय सिद्धांतांवर आधारित आहे. एक मिनिट. B.F. स्किनर, त्यांचा वर्तनवाद? हो, स्किनर. का? काय झालं? पण त्याबद्दल अनेकदा असा आक्षेप घेतला जातो की ते म्हणजे प्राण्यांना प्रशिक्षण देण्यासारखं आहे, कंडिशनिंग किंवा एखाद्याच्या मेंदूचं ब्रेन वॉशिंग करण्यासारखं. यात आपण विद्यार्थ्याला फक्त बक्षीस आणि शिक्षेच्या आधारे मॅनिप्युलेट करत नाही आहोत का? हा थोडा वादग्रस्त भाग वाटतो. तुझा हा आक्षेप अत्यंत नैसर्गिक आहे आणि अनेक मानसशास्त्रज्ञही हा मुद्दा मांडतात. पण अध्यापनात हे मॉडेल ब्रेन वॉशिंग करण्यासाठी नाही, तर विद्यार्थ्याच्या प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी वापरलं जातं. अडथळे दूर करण्यासाठी? ते कसं? उदाहरणार्थ, स्किनर यांचं संभवनीयता व्यवस्थापन किंवा कंटिंजन्सी मॅनेजमेंट. याचा अर्थ एखाद्या कृतीनंतर काय घडेल हे ठरवणे. जर विद्यार्थ्याला एखादं काम पूर्ण करण्याची सवय लावायची असेल, तर शिक्षक त्याला स्पष्ट सांगतात की हे काम पूर्ण केल्यानंतरच तुला तुझा आवडता खेळ खेळायला मिळेल. अच्छा, म्हणजे एक प्रकारचं रिवॉर्ड सिस्टम. हो. हळूहळू ती कृती त्याच्या सवयीचा भाग बनते. म्हणजे हे एक प्रकारचं सिस्टीम डिझाईन आहे. आपण दैनंदिन जीवनातही हे वापरतो. जसं की मी जर ठरवलं की जोपर्यंत मी माझं स्क्रिप्टचं काम संपवत नाही, तोपर्यंत मी मोबाईल पाहणार नाही. हे माझं स्वतःसाठीचं संभवनीयता व्यवस्थापन झालं. अगदी बरोबर. आणि यात जोसेफ वोल्प यांचं मानसिक तणाव कपातीकरण म्हणजेच सिस्टमॅटिक डिसेन्सिटायझेशन हे मॉडेल अत्यंत प्रभावी आहे. त्यात काय असतं? मगाशी तू स्टेजच्या भीतीचं उदाहरण दिलंस. या मॉडेलमध्ये विद्यार्थ्याला थेट स्टेजवर ढकललं जात नाही. मग कसं करतात? आधी त्याला रिकाम्या वर्गात बोलायला लावलं जातं, मग 2 मित्रांसमोर, मग 10 जणांसमोर. टप्प्याटप्प्याने त्याची भीती कमी केली जाते. यातून त्याला स्वतःच्या वैफल्यावर नियंत्रण मिळवायला मदत होते. अरे वा, हे खरोखरच एखाद्या मानसशास्त्रीय टूलकिट सारखं आहे. म्हणजे पहिल्या गटाने बुद्धी दिली, दुसऱ्याने स्वओळख दिली, तिसऱ्याने समाजात वावरायला शिकवलं आणि या चौथ्या गटाने स्वतःच्या भीतीवर आणि कमकुवतपणावर मात करायला शिकवलं. हो, अगदी असंच. हे तर मानवी मेंदूचं अत्यंत सकारात्मक आणि रचनात्मक मार्गाने केलेलं प्रोग्रामिंग आहे. खरंय. आता जर आपण या चारही कुटुंबांचं ज्ञान प्रक्रियाकरण, व्यक्तिगत विकास, सामाजिक आंतरक्रिया आणि वर्तन परिवर्तन एकत्रित विचार केला, तर आपल्या लक्षात येईल की कोणताही एकच साचा सर्व विद्यार्थ्यांसाठी किंवा सर्व परिस्थितींसाठी लागू पडू शकत नाही. हो ना, प्रत्येक विद्यार्थ्याची गरज वेगळी असते. आणि म्हणूनच हे सगळे मिळून एक परिपूर्ण वर्गखोलीचा आराखडा किंवा होलिस्टिक फ्रेमवर्क तयार करतात. हो, कारण जर तुम्ही फक्त एकाच मॉडेलवर विसंबून राहिलात, तर तुम्ही विद्यार्थ्याच्या इतर पैलूंकडे दुर्लक्ष कराल. आणि इथे सर्वात लक्षवेधी बाब हीच आहे की एक उत्कृष्ट आणि प्रभावी शिक्षक कधी एकाच प्रतिमानावर अडकून पडत नाही. हे सर्व 24 प्रतिमाने म्हणजे शिक्षकांसाठी एक टूल बेल्ट आहे. टूल बेल्ट? हो. जसा एखादा सुतार गरजेनुसार कधी हातोडी काढतो तर कधी करवत, तसाच शिक्षक परिस्थितीनुसार मॉडेल निवडतो. आपल्या स्रोतांमध्ये यासाठी एक अतिशय सुंदर शैक्षणिक निदान तक्ता दिलेला आहे. शैक्षणिक निदान तक्ता म्हणजे एखाद्या डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनसारखं. पेशंटची लक्षणे बघून योग्य ते औषध द्यायचं. अगदी तंतोतंत. जर शिक्षकाचं उद्दिष्ट मुलांमध्ये लोकशाही मूल्य आणि परस्पर संबंध विकास रुजवणे असेल, तर ते सामाजिक आंतरक्रिया विचारधारा वापरतील. जर विद्यार्थ्याची परीक्षेची चिंता आणि तणाव कमी करायचा असेल, तर ते वर्तन परिवर्तन प्रतिमाने वापरतील. क्या बात है. विज्ञानातील एखादा नियम शोधायला लावायचा असेल, तर ज्ञान प्रक्रियाकरण आणि विद्यार्थ्याचा न्यूनगंड दूर करायचा असेल, तर व्यक्तिगत विकास प्रतिमाने. या सर्व शास्त्रीय आराखड्यांचं संतुलन, योग्य वेळी योग्य प्रतिमानाचा वापर म्हणजेच यशस्वी अध्यापन. खरंच, आजच्या या सखोल विश्लेषणातून एक गोष्ट अगदी लख्खपणे समोर आली आहे. शिकवणं हे काही केवळ वर्गात जाऊन भाषण देणं नाही, हे खरोखरच अत्यंत पद्धतशीर, शास्त्रीय आणि अचूक इंजिनिअरिंग आहे.
आपण सुरुवातीला जी ब्लूप्रिंटची आणि नकाशाची उपमा दिली होती ती इथे अगदी तंतोतंत लागू पडते. नक्कीच. या प्रतिमानांचे 5 मूलभूत घटक आणि 4 प्रमुख कुटुंबे मिळून एक असा साचा तयार करतात जो विद्यार्थ्याचा केवळ बौद्धिकच नाही तर भावनिक, सामाजिक आणि वर्तणुकीच्या पातळीवर सर्वांगीण विकास करतो. हो, आणि म्हणूनच हे मॉडेल इतकं महत्वाचं आहे. पण जाता जाता आपल्या सर्वांसाठी विचार करण्यासारखी एक अत्यंत रंजक गोष्ट ही आहे, जर शिक्षकांना ही प्रतिमाने वापरून आपल्याला कसं घडवायचं हे माहीत असेल, जर त्यांना आपल्या मेंदूचं आणि वर्तनाचं हे प्रोग्रामिंग समजलं असेल, तर भविष्यात जर आपण म्हणजे विद्यार्थ्यांनी किंवा सर्वसामान्य लोकांनी स्वतःच ही अध्यापन प्रतिमाने समजून घेतली तर काय होईल? हा खूपच वेगळा विचार आहे. आपण नेहमी दुसऱ्यांनी आपल्याला शिकवण्याची वाट पाहतो, पण हे सायन्स वापरून आपण स्वतःचीच शिकण्याची म्हणजे लर्निंगची गती आणि गुणवत्ता हॅक करू शकू का? एखादं नवीन सॉफ्टवेअर किंवा कौशल्य शिकताना स्वतःसाठीच ज्ञान प्रक्रियाकरण मॉडेल डिझाईन करणं किंवा स्वतःच्या वाईट सवयी मोडण्यासाठी वर्तन परिवर्तन मॉडेल वापरणं. खरंच हे शक्य आहे. जर आपल्याला हे शास्त्र समजलं तर आपण स्वतःचे इंजिनियर स्वतःच बनू शकू का? या एका नव्या आणि वेगळ्या दृष्टिकोनावर नक्की विचार करत रहा.